नेरळपाडा भागात मध्य रेल्वेचं गेट असून रेल्वे प्रशासनाकडून रहदारीच्या ठिकाणी गेट बंद करून उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलाय। या प्रस्तावानुसार नेरळ येथील उड्डाणपुलाबाबत रेल्वेच्या महारेलकडून सर्वे देखील पूर्ण झाला असून एकंदर रेल्वेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात। आता पुढील कारवाईसाठी रेल्वेकडून नेरळ ग्रामपंचायतीला सहकार्य मागण्याचं पत्र देण्यात आलं होतं। तेव्हा यासाठी दिनांक 4 ऑगस्ट रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। तेव्हा संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जिथून उड्डाणपूल जात आहे तेथे नागरिकांच्या जागा घर असून त्या बाबतीत ज्यांच्या जागा आहेत त्यांना साधं विश्वासात देखील घेतलं गेलं नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत संचे यांनी मांडली। दरम्यान आयोजित बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना देखील बोलवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी या बैठकीकडे तब्बल 2 वेळा पाठ फिरवली। तेव्हा रेल्वे प्रशासनाला आपला प्रकल्प पूर्ण करण्याकडे कल असून नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे वेळ नाही का असा गहन प्रश्न विचारला जातोय। यावेळी सूर्यकांत संचे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत सभेचं लक्ष वेधलंय। यासह रेल्वे प्रशासनाच्या या कारभारावर नाराजी व्यक्त करत रेल्वेला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याला व्यावसायिक आकारणी करा अशी मागणी माजी उपसरपंच वल्ला जोशी यांनी केली। त्यांना कायद्याचा दंडा दाखवावा लागेल तेव्हाच त्यांना स्थानिक प्रशासनाची ताकद कळेल। आमच्या काळात देखील आम्ही त्यांचं पाणी बंद केलं होतं असं म्हणत जोशी यांनी संताप व्यक्त केला। दरम्यान नेरळ ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचं आश्वासन दिले। दरम्यान उड्डाणपूल गरजेचा असला तरी स्थानिक नागरिकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे रेल्वे विभाग याबाबत सकारात्मकता दाखवणार का की नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोजणी झाली मोजणीसाठी जे काही नोटीस काढली त्याच्यामध्ये ज्या लोकांच्या जागा जातात त्यांना कुठल्याही प्रकारे बोलावलं गेलं नाही। त्याच्यानंतर ती मोजणी केली, त्याच्यावर कोणाच्या सह्याही घेतल्या नाही की तुम्हाला ही मान्य आहे का काय आहे का। आता त्याचा अहवाल आलाय। याच्या जागेतून तुम्ही मला सांगा, एक 50 मीटर जागा आहे आणि 22 मीटर जागा घेते आहे, तर 22 म्हणजे साधारणतः 1100 स्क्वेअर मीटर जागा झाली, म्हणजे 11 गुंठे जागा झाली। तिथेशी तुम्ही 1 गुंठा 2 गुंठे जागा जाते असं दाखवलं गेलं। ती मोजणी आहे ती पूर्णच्या पूर्ण एककल्ली झाले, एक मार्गी झाले, हुकुमशाही पद्धतीने झाले। हा आमचा तिथे पहिला आक्षेप आहे। तर याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला एक पत्र दिलं, त्या पत्रामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले ते ग्रामस्थांनाही माहिती व्हावी या उद्देशाने मी ते वाचून दाखवतो पत्र। नाही तर कनेक्शन कट करा त्यांचं, काय मेहरबानी आहे का? हो ग्रामसेवक साहेब, मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही खाली किती काय मला उत्तर तर द्या ना, काय करा तुम्ही? ती प्रक्रिया केली का तुम्ही? त्याला बिल वाढून द्यायची आम्हाला जाऊन ती चर्चा करावी लागली। अधिकारी उलट सुलट बोलले। मुद्दा असा असतो, रेल्वेच्या मध्ये गेल्यानंतर त्यांचा